राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट निघाले। यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा झाली असल्याने त्यांचं मंत्रिपदच काय पण आमदारकीही रद्द होईल। यासाठी त्यांनी कोर्टाचा नियम देखील सांगितलाय। सेक्शन 84 हा कायदा ज्यामुळे अपीलमध्ये गेल्यावर दिलासा मिळायचा हा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द घोषित केलाय। त्यामुळे ते अपील जरूर करू शकतात पण त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकीही संपली आहे। दरम्यान त्यामुळे आज मुंबईत काय काय घडलं ते सांगतो। माणिकराव कोकाटे यांचा फोन बंद होता। ते आज होत असलेल्या कॅबिनेट बैठकीला देखील गैरहजर होते। आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होती। या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याबाबतच चर्चा झाली आहे। एका मराठी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटे यांच्याकडील मंत्रिपद कुणाकडे द्यायचं याची विचारणा देखील अजित पवारांकडे केली आहे। याबद्दल अजूनही माहिती बाहेर आलेली नाहीये, पण जर ऑप्शन्सचाच विचार केला तर काही नावं समोर येतात। त्यातलं पहिलं नाव म्हणजे अमळनेरचे आमदार आणि माजी मंत्री असलेले अनिल पाटील। याआधी शिंदे सरकारमध्ये ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री होते, पण यावेळी त्यांना वगळण्यात आलं होतं। आता पुन्हा त्यांना संधी मिळू शकते। दुसरा ऑप्शन म्हणजे दिलीपसिंह वळसे पाटील, पण त्यांचं वय आणि आरोग्य बघता ही शक्यताही सध्या कमी वाटतेय। तिसरं नाव म्हणजे बीडमधल्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित। बराच काळ एकनिष्ठ राहिलेले पंडित कुटुंब हे बीडमध्ये एक प्रकारे मुंडेंनंतर पक्षाचं काम बघतंय। मराठा, तुलनेने तरुण चेहरा आणि बीडचं राजकारण जाणणारे अशी त्यांची ओळख आहे। नवाब मलिक हे एक ऑप्शन होते, पण त्यांच्यावर झालेले आरोप बघता फडणवीस त्यांच्या आवडत्या यादीत ते नसतील असा अंदाज जाणकार लावतात। पण हे नेमकं कोकाटेंचं प्रकरण काय होतं ते जरा पाहूया। माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000चा दंड हा ठोठावण्यात आलाय। नाशिक जिल्हा कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे। 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 465, 471 आणि 47 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 1995 साली ॲडिशनल कमिशनर विश्वनाथ पाटील यांनी महाराष्ट्र शासनातर्फे याचिका दाखल केली होती की मुख्यमंत्र्यांनी दिलेले कमी उत्पन्न असलेल्या कोट्यातले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स या दोन्ही भावांनी म्हणजे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत कमी उत्पन्न दाखवत वकिली व्यवसाय करतोय, माझ्याकडे घर नाही असं भासवत ॲफिडेव्हिट केलं होतं आणि फ्लॅट घेतला होता। एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये आणखीन दोघांचाही समावेश होता। कोकाटे यांच्यावरती आरोप होता की या दोन्ही इतर आरोपींना लाभार्थी घरही मिळालं होतं, ते सुद्धा त्यांनी फेअर करून घेतलं होतं आणि तिथे अनधिकृत बांधकाम केलं होतं। या याचिकेवरती आज नाशिक कोर्टात सुनावणी झाली। या प्रकरणी कोकाटे यांनी जामीन अर्ज देखील दाखल केला होता, पण सुनावणी दरम्यान कोर्टानं कोकाटे आणि त्यांच्या भावाला 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000चा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। आता एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।